आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण 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 होते? कोण कोण होतं? नाही सोडा. नको नको. स्वानंदी, ए स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी काय झालं? स्वानंदी पुन्हा वाईट स्वप्न बघितलंस का? अरविंद, माझा मोबाईल आणायला मी त्या रूम मध्ये गेले होते तेव्हा स्वानंदीचे कपडे अस्ताव्यस्त होते. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की काय की तिच्यावर कोणीतरी हात टाकलाय. काय हात टाकलाय? हो अरविंद. अहो हे मॅडम, हे कसं शक्य आहे? म्हणजे ती रूम एकतर त्या पार्टी हॉल पासून लांब होती आणि त्या रूम मध्ये स्वानंदी आहे हे फक्त आपल्या दोघांना माहिती होतं. आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हतं. मग तिसरं कोणी कसं काय तिकडे जाईल? नाही मॅडम, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, असं होऊच शकत नाही. हे बघा मॅडम, तुम्ही हे असले ना भलते सलते विचार करू नये ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मलाही देऊ नका. स्वानंदीचे कपडे झोपेत विस्कटल्यासारखे नक्कीच दिसत नव्हते. काहीतरी घडलंय काल. पण काय घडलं असेल आणि कोणी केलं असेल हे सगळं? मॅडम, त्या फोटोंचं काय करायचं? हा, अहो त्या फोटोंचं काय करायचं? काही नाही, 1-2 दिवस थांबूया आपण. त्या स्वानंदीला येऊ तर दे आधी. ती आल्यावर कळेल खरं काय घडलंय ते. आणि आय होप तिला आपल्याविषयी काही आठवत नसेल. हळू बस, इथे बस. काय ग, थंडी वाजते तुला? थांब, हे घे. स्वानंदी, तुला एक विचारू? तू काल पार्टीमध्ये ड्रिंक केलं होतंस का? आय मीन दारू. तुला खरंच वाटतंय का जेसी मी हे सगळं करणार? नाही ग राणी, तू स्वतःहून हे करशील मी नाही म्हंटल असं. पण अगं मला असं वाटतंय तुझ्या क्लासमध्ये कोणीतरी काहीतरी मिक्स केलेलं. तू दारू पित नाहीस ना? तुला दारू पाजायचा कोणीतरी प्लॅन केलाय. म्हणजे असं होतं का दारू पिल्यावर? माझं तर अंग कणकणतंय. तुझ्यासाठी गरम गरम भाताची पेज बनवून आणली, हिंग आणि साजूक तूप घालून. पिऊन टाक पटकन, बरं वाटेल. नको मॅडम, मला ना काही बी खायची इच्छा होत नाहीये. अरे असं कसं चालेल? मग शरीरात ताकद राहील का? नाही ना, घे पटकन. ओके, घे. आता मी रागवणार. रडायला काय झालं? त्रास होतोय का? बरं बाई, नको खाऊस, पण थोड्या वेळाने खाऊन घे. आईची आठवण येते.
असं वाटतंय ती इथंच आहे माझ्याजवळ. आहे. तिच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत शिरून लई रडायची इच्छा होतीये. मॅडम, का कुणास ठाऊक पण लई विचित्र वाटतंय. असं वाटतंय आपलं अस्तित्वच हरवत चाललंय. स्वानंदी, मला सांग काल नेमकं काय घडलंय. काल जाताना मूड तुझा इतका चांगला होता आणि आलीस तेव्हा तुझी कंडिशन. असं काय झालंय जे तुला आठवत नाहीये? आठवतंय काही? हो, म्हणजे पार्टी सुरू होती आणि सगळेजण लई मज्जा करत होते. मला अवॉर्ड बी मिळालं. सगळे खुश होते, मी पण खुश होते. मग संचिता मॅडमनी मला आणि सुजित सरांना एक ज्यूस आणून दिला. त्यानंतर तो मी प्यायला. मग लाईट गेली. हो, लाईट गेली. स्वानंदी, हे सगळं नेमकं किती वाजता घडलंय? मला करेक्ट टायमिंग नाही आठवत, पण 11, 11:30. हो, 11, 11:30 वाजले होते. आणि तू पहाटे 5 ते 6च्या दरम्यान काहीतरी हॉस्टेलला आलीस, राईट? हो, म्हणजे मनी सरांनी मला हॉस्टेलला सोडलं. म्हणजे मधल्या 5-6 तासात काय घडलं हे तुला काहीच लक्षात नाहीये स्वानंदी? अगं नाही ना, डोळ्यापुढं अंधार झाला ना, म्हणून तिथून पुढं काय घडलं मला काही बी आठवत नाही. अगं किती वाजले? अगं लय उशीर झालाय. मला फॅक्टरीला जायला पाहिजे.